25/4/2022. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो. जुने शरीर आणि शरीराचे संबंधी जे एकमेकांना दुःख देणारे आहेत, त्या सर्वांना विसरून एका बाबांची आठवण करा. श्रीमतावर चाला. प्रश्न: बाबांसोबत परत जाण्यासाठी बाबांच्या कोणत्या श्रीमताचे पालन करावे लागेल? उत्तर: बाबांची श्रीमत आहे, मुलांनो, पवित्र बना. ज्ञानाची पूर्ण धारणा करून आपली कर्मातीत अवस्था बनवा, तेव्हा सोबत जाऊ शकाल. जर कर्मातीत बनले नाही तर मध्येच थांबून शिक्षा भोगावी लागेल. विनाशाच्या वेळी काही आत्मे शरीर सोडून भटकत राहतात. बरोबर जाण्याऐवजी इथेच अगोदर सजा भोगून हिशोब चुकतू करतात. त्यामुळे बाबांची श्रीमत आहे, मुलांनो, डोक्यावर जे पापांचे ओझे आहे, जुना जो काही हिशोब आहे, तो सर्व योगबळाने भस्म करा. गीत: ओ दूर के मुसाफिर. ओम शांती. आता तुम्हा ब्राह्मणाच्या बुद्धीतून सर्वव्यापीचे ज्ञान तर निघून गेले आहे. हे पण चांगल्या रीतीने समजावले जाते की परमपिता परमात्मा प्रजापिता ब्रह्माद्वारे नवीन रचना रचत आहेत. ते रचयिता आहेत, ज्यांना परमात्मा म्हटले जाते. तुम्हा मुलांनी हे ओळखले आहे की बाबा येऊन आम्हा मुलांना आपले बनवत आहेत, मायेपासून मुक्त करत आहेत. जुने शरीर, शरीराचे जे काही मित्र संबंधी इत्यादी आहेत, जे एकमेकांना दुःख देणारे आहेत, त्यांना विसरायचे आहे. जसे कोणी वृद्ध झाला तर त्यांना मित्र संबंधित इत्यादी सांगतात की तुम्ही रामाचा जप करा. आता तेही खोटेच सांगतात ना. ते तर स्वतःला सुद्धा ओळखत नाहीत आणि नाही त्यांच्या बुद्धीमध्ये परमात्म्याची आठवण राहते. ते असे समजतात परमात्मा सर्वव्यापी आहे. एकीकडे गातात, दूर के मुसाफिर. आत्मा दुरून येऊन शरीर धारण करून आपला अभिनय करते. या सर्व गोष्टी मनुष्यांसाठी समजावल्या जातात. मनुष्य शिवाचे मंदिर बनवितात, पूजा करतात, तरी देखील इकडे तिकडे शोधत राहतात. दुनियेतील लोक म्हणतात, ईश्वर आमच्या तुमच्यामध्ये सर्वांमध्ये व्यापक आहे. अशांना निधनके म्हणतात, धनीला न ओळखणारे. हे भगवान असे म्हणून आठवण करतात, परंतु ओळखत नाहीत. हातही जोडतात आणि ते निराकार आहेत असेही म्हणतात. आपण आत्मा पण निराकार आहोत. हे आत्म्याचे शरीर आहे, परंतु आत्म्याला कोणीही ओळखत नाही. म्हणतात, भ्रुकुटीमध्ये चमकतो अजब तारा. जर तारा आहे तर मग एवढे मोठे लिंग का बनवितात? आत्म्यामध्ये 84 जन्माचा अभिनय आहे, हे सुद्धा ओळखत नाहीत. इकडे तिकडे शोधत धक्के खात राहतात. सर्वांना भगवान म्हणत राहतात. बद्रीनाथ पण भगवान, कृष्ण पण भगवान, दगड धोंड्यामध्ये पण भगवान आहे. तर मग एवढे दूर दूर शोधण्यासाठी का जाता? जे या देवी देवता धर्माचे नाहीत, ते ब्राह्मण सुद्धा बनणार नाहीत आणि त्यांची धारणा देखील होऊ शकणार नाही. ते असे चांगले चांगले म्हणत राहतील. बाबा सांगतात, मुलांनो, मी तुम्हाला बरोबर घेऊन जाईन. आता तुम्ही श्रीमतावर चालून अगोदर पवित्र बना, ज्ञानाची धारणा करा, स्वतःची कर्मातीत अवस्था बनवा, तेव्हाच माझ्या सोबत घरी जाल.
नाहीतर मध्येच थांबून फार मोठी सजा खावी लागेल. मृत्यूनंतरही काही आत्मे जोपर्यंत दुसरे शरीर मिळत नाही तोपर्यंत भटकत राहतात, भटकून सजा भोगतात. तर शेवटी खूप अस्वच्छता होऊन जाईल. विनाशाच्या वेळी पापांचे ओझे डोक्यावर फार आहे. सर्वांना हिशोब चुकतूक करायचा आहे. काही मुले तर आता अजूनही योगाला समजत नाहीत. 1 मिनिट सुद्धा बाबांची आठवण करत नाहीत. तुम्हा मुलांना वारंवार सांगितले जाते की बाबांची आठवण करा, कारण डोक्यावर ओझे फार आहे. मनुष्य म्हणतात परमात्मा सर्वव्यापी आहे, तरी पण तीर्थावर जाऊन किती भटकत आहेत. ते असे समजतात हे सर्व कर्मकांड इत्यादी केल्याने आम्हाला परमात्म्याला भेटण्याचा रस्ता मिळेल. बाबा म्हणतात पतित भ्रष्टाचारी तर माझ्याजवळ पोचू पण शकणार नाही. असे म्हणतात निर्वाण गेला, परंतु ते थापा मारतात. असे कोणीही जात नाही. आता तुम्ही ओळखले आहे भक्ती मार्गामध्ये किती धक्के खातात. हे सर्व शास्त्र इत्यादी वाचून वाचून मनुष्य तर खाली पडले आहेत. बाबा सोडवत आहेत आणि रावण खाली पाडत आहे. आता बाबा सांगत आहेत तुम्ही माझ्या मतावर चालून पवित्र बना आणि चांगल्या रीतीने शिकाल तर स्वर्गामध्ये याल. नाहीतर एवढे उच्च पद मिळू शकणार नाही. प्रदर्शनीची किती सेवा चालते. आता ही सेवा वाढत राहील, गावागावामध्ये जाईल. हा नवीन शोध आहे. नवीन नवीन मुद्दे निघत राहतील. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत शिकायचेच आहे. तुमचे मुख्य लक्ष आहे भविष्यासाठी. हे शरीर सोडले तर तुम्ही जाऊन राजकुमार राजकुमारी बनाल. स्वर्ग म्हणजे स्वर्ग. तिथे नरकाचे नामोनिशान देखील नसते. धरतीची देखील उलथापालत नवी बनेल. ही घरे इत्यादी सर्व नष्ट होऊन जातील. म्हणतात सोन्याची द्वारका खाली गेली. असे खाली वगैरे काही जात नाही. हे तर चक्र चालतच राहते. या तीर्थयात्रा इत्यादी सर्व भक्ती मार्गाच्या आहेत. भक्ती रात्र आहे. रात्र पूर्ण होते तेव्हा ब्रह्मा दिवस बनविण्यासाठी येतात. द्वापर कलियुग ब्रह्माची रात्र आहे. त्यानंतर दिवस जरूर होणार आहे. तुम्हा मुलामध्ये पण नंबरवार आहेत. म्हणून तर सर्व एक समान शिकत नाहीत. वेगवेगळी पदे आहेत. प्रदर्शनीमध्ये किती लोक येतात. 5-7 हजार रोज येतात. पण त्यातून निघतात किती? कोटीमध्ये कोणी आणि कोणीमध्ये पण कोणी. मग मुले बाबांना असे लिहितात देखील की बाबा 3-4 निघाले जे रोज येतात. कोणी 7 दिवसाचा कोर्स करून सुद्धा येत नाहीत. जे देवी देवता धर्माचे असतील तेच येथे थांबतील. गरीब साधारणच निघतील. सावकार मुश्किलीने टिकून राहतील. फार मेहनत करावी लागते. पत्र पण लिहितात, रक्ताने पण लिहून देतात आणि मग चालता चालता माया खाऊन टाकते. युद्ध चालते तर रावण विजय प्राप्त करत आहे. बाकी ज्यांनी थोडे काही ऐकले आहे ते प्रजेमध्ये जातील. बाबा तर सारखे समजवतात श्रीमतावर चाला. जसे मम्मा बाबा आणि अनन्य मुले पुरुषार्थ करतात तर महारथीचे नाव घेतले जातेच ना. पांडव सेनेमध्ये कोण कोण आहेत त्यांचे पण नाव प्रसिद्ध आहे. तर कौरव सेनेतील जे मुख्य आहेत त्यांचे नाव प्रसिद्ध आहे.
युरोपवासी यादवांचे सुद्धा नाव आहे. वर्तमानपत्रामध्ये पण जे नामीग्रामी आहेत त्यांचे नाव टाकले जाते. त्या सर्वांची परमपिता परमात्म्यासोबत विपरीत बुद्धी आहे. परमात्म्याला ओळखतील तेव्हाच प्रीत बुद्धी बनतील. इथे पण मुले प्रीत ठेवू शकत नाहीत. घरी गेले की पुन्हा विसरून जातात, मग पदभ्रष्ट होऊन जाते. जेवढी बाबांची आठवण कराल तेवढे विकर्म विनाश होतील आणि पद मिळेल. इतरांना देखील आपल्यासारखे बनवायचे आहे, दयाळू बनवायचे आहे आणि आंधळ्यांची काठी बनायची आहे. कोणी आंधळे, कोणी बहिरे, कोणी झुंजार पण आहेत. इथे पण मुले नंबरवार आहेत. असे मग साधारण प्रजेमध्ये जाऊन नोकर चाकर बनतील. पुढे चालून तुम्ही सर्व साक्षात्कार कराल. ईश्वराला सर्वव्यापी म्हणणे हा काही समजूतदारपणा नाही. ईश्वर तर ज्ञानाचे सागर आहेत. तेच येऊन तुम्हाला ज्ञान देत आहेत, राजयोग पण शिकवत आहेत. श्रीकृष्णाची आत्मा ज्यांनी आत्ता 84 जन्म पूर्ण केले आहेत ते देखील आत्ता राजयोग शिकत आहेत. किती गुह्य गोष्टी आहेत. यावेळी सर्व बाबांना विसरून गेल्यामुळे महान दुःखी बनले आहेत. तुम्ही मुले जेवढा जेवढा पुरुषार्थ कराल तेवढी तुमच्यातील कमतरता निघून जाईल. खूप मोठे ध्येय आहे. करोडोमध्ये 8 मुख्य निघतात. मग 108 ची माळा बनते. त्यानंतर 16,000. ही पण भीती दिली जाते पुरुषार्थ करण्यासाठी. खरे तर 16,000 नाहीत, 108 आहेत. वरती फूल, मग मेरुमणी, नंतर विष्णूची माळा बनते. पुरुषार्थ करण्यासाठी किती समजावले जात आहे. जे या धर्मातील नसतील तर काहीच समजणार नाहीत. स्वर्गाचे सुख प्राप्त करण्यालायक बनणार नाहीत. जे खूप पुजारी आहेत ते तर प्रजेमध्ये येतील. प्रजापद तर काहीच नाही. मम्मा बाबा म्हणता तर अनुकरण करून मम्मा बाबांच्या तख्तावर बसले पाहिजे ना. नाराज व्हायचे नाही. शाळेमध्ये कोणता मुलगा म्हणेल की मी तर पास होणार नाही, तर सर्व म्हणतील हा मंद बुद्धीचा आहे. हुशार मुले फार चांगल्या रीतीने शिकतात आणि वरचा नंबर घेतात. तुम्ही मुले प्रदर्शनीमध्ये फार चांगल्या रीतीने सेवा करू शकता. बाबांना पण विचारू शकता, बाबा मी सेवा करण्यालायक आहे. तर बाबा सांगू शकतात की मुलांनो, आता तुम्हाला फार काही शिकायचे आहे अथवा लायक बनायचे आहे. विद्वान इत्यादी समोर समजावून सांगणारा पण हुशार पाहिजे. पहिला प्रथम हा निश्चय करायचा आहे की भगवान आलेले आहेत, बोलावतात पण. दूर देशातील राहणारे या, आम्हाला बरोबर घेऊन जा, कारण आम्ही फार दुःखी झालो आहोत. सतयुगामध्ये तर एवढे सर्व मनुष्य नसतात. ज्यासाठी दुनिया एवढी भक्ती करत आहे ते सर्व आत्मे मुक्तिधाममध्ये निघून जातील. बाबा सांगतात मी सर्वांना घेऊन जाईन. सेकंदामध्ये मुक्ती, जीवनमुक्ती मिळते. निश्चय झाल्यानंतर जीवनमुक्त बनाल. मग जीवनमुक्तीमध्ये पद प्राप्त होईल. पुरुषार्थ करायचा आहे. जीवनमुक्तीमध्ये राजा राणी पद मिळवायचे आहे. मम्मा बाबा महाराजा महाराणी बनत आहेत, तर आम्ही का बरे असे पद प्राप्त करू नये. पुरुषार्थ करणारे लपून राहत नाहीत. सारी राजधानी स्थापन होत आहे. दैवी धर्मातील जे कोणी आहेत ते जरूर येतील.
मम्मा बाबा राजा राणी बनतात, तर आम्ही पण का पुरुषार्थ करू नये? बाबांना मुले पत्र लिहितात. बाबा कधी कधी सेंटरवर जातो, आता मुलीचे लग्न करायचे आहे. कोणी ज्ञानी मुलगा असेल तर लग्न करावे. मुलगी म्हणते मी लग्न करणार नाही. खूप मुली मारसुद्धा खातात. अबलावर अत्याचार होत राहतात. बाबा लिहितात, आई वडील आणि मुलीने तिघांनीही बाबांजवळ यावे, तर बाबा समजावून सांगतील. पिताश्री लिहिता, तर या तिकिटासाठी पैसे नसतील तर ते पण मिळतील. समोर आल्याने श्रीमत मिळेल. कुमारीचा घात तर करायचा नाही, नाहीतर पाप आत्मा बनाल. बाबांच्या श्रीमतावर चालून पवित्र बनायचे आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, जीवनमुक्त पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. जसे माता पिता महाराजा महाराणी बनतात, तर त्यांचे अनुकरण करून तसे तख्तनशीन बनायचे आहे. हुशार बनून शिक्षण चांगल्या रीतीने शिकायचे आहे. दुसरा पॉइंट, बाबा बरोबर खरी प्रीत ठेवायची आहे. दयाळू बनून आंधळ्याला रास्ता दाखवायचा आहे. बाबा समोर जाऊन श्रीमत घेऊन पाप आत्मा बनण्यापासून वाचायचे आहे आणि इतरांना देखील वाचवायचे आहे. वरदान, माया किंवा प्रकृतीच्या वेगवेगळ्या कार्टून शोला साक्षी बनून पाहणारे संतोषी आत्मा भव. संगम युगावर बापदादांची विशेष देणगी संतुष्टता आहे. संतोषी आत्म्यासमोर कोणतीही हलवणारी परिस्थिती अशी अनुभव होईल जसे कठपुतळीचा खेळ आहे. आजकाल कार्टून शोची फॅशन आहे, तर कधी कोणतीही परिस्थिती आली त्याला असे समजा की बेहदच्या पडद्यावर कार्टून शो किंवा कठपुतळीचा खेळ चालू आहे. माया किंवा प्रकृतीचा हा एक देखावा आहे. त्याला साक्षी स्थितीमध्ये स्थित राहून आपल्या शानमध्ये राहून संतुष्टतेच्या स्वरूपामध्ये पाहत राहा. तेव्हा त्यांना संतोषी आत्मा म्हणता येईल. बोधवाक्य, कोणत्याही प्रकारच्या डिफेक्ट पासून दूर राहून परफेक्ट बनायचे आहे. मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य. परमात्म्याचा खरा मुलगा बनताना कोणत्याही संशयामध्ये यायचे नाही. भगवानुवाच मुलांप्रती, मुलांनो, जेव्हा परमात्मा स्वतः सृष्टीवर आले आहेत, तर त्या परमात्म्याला आपला पक्का हात द्यायचा आहे. परंतु पक्का खरा मुलगाच बाबांना हात देऊ शकेल. या बाबांचा हात कधी सोडायचा नाही. जर सोडाल तर मग निधनके बनून कुठे जाल. जेव्हा परमात्म्याचा हात धरलेला आहे, तर मग सूक्ष्ममध्ये हा विचार चालणार नाही की मी सोडून देईन किंवा संशय येता कामा नये. माहीत नाही आम्ही पार जाऊ किंवा नाही. काही अशी मुले पण आहेत जे पित्याला न ओळखल्यामुळे पित्यासमोर पण राहतात आणि असे पण म्हणतात, आम्हाला कोणाची पण पर्वाह नाही. जर असा विचार येत असेल तर अशा नालायक मुलांचा सांभाळ पिता कसे करतील? त्यानंतर मग समजा की तो पडला की पडला.
कारण माया तर खाली पाडण्याचा फार प्रयत्न करते. कारण परीक्षा तर अवश्य येणार आहे की कुठपर्यंत योद्धा रुस्तम पैलवान आहे. आता हे पण जरूर आहे, जेवढे जेवढे आम्ही प्रभू बरोबर रुस्तम बनत जाऊ तेवढी माया पण रुस्तम बनून आम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करेल. जोडी पूर्ण बनेल, जेवढे प्रभू बलवान आहेत तर माया पण तेवढीच बलवानपणा दाखवेल. परंतु स्वतःवर पक्का निश्चय असावा. शेवटी परमात्मा पण महान बलवान आहेत. शेवटी त्यांचाच विजय होणार आहे. श्वासोश्वास याच विश्वासामध्ये स्थित राहायचे आहे. माया पण तिची बलवानपणा दाखविणार आहे. ती प्रभू समोर आपली कमजोरी दाखविणार नाही. जरी एकदा जरी कमजोर झालात तर खलास होऊन जाल. त्यामुळे जरी माया आपला फोर्स दाखवेल, परंतु स्वतः मायापतीचा हात सोडायचा नाही. तो हात पूर्ण धरून राहाल तर तुमचा विजय होईल. जेव्हा परमात्मा आमचे मालक आहेत तर त्यांचा हात सोडण्याचा विचारही येता कामा नये. जर हात सोडाल तर तो मोठा मूर्खपणा ठरेल. त्यामुळे परमात्मा सांगतात, मुलांनो, जेव्हा मी स्वतः समर्थ आहे तर माझी साथ असताना तुम्ही अवश्य समर्थ बनाल. तर समजले? अच्छा. ओम शांती.